त्यांनी मागितले तरी काय मागितलं? 20 वर्ष काहीच तो- नाही मागितले नाही. तुम्ही एवढ्या वेळेस आमचं सगळ्यांचं ऐकत आहात. नाही दादा दादा, तुम्ही एवढ्या वेळेस सगळ्यांचं ऐका. आम्ही काय आजपर्यंत माहिती? तुमचंच ऐकत आलो. तुमचं आयुष्यभर काम केलं. प्रसन्न अण्णाचा बूथ मी लावलाय ह्याच्यामध्ये पिंपोडी गावामध्ये बूथ लावून देत नव्हते, मी लावलाय बूथ. तुमच्या मार्केट कमिटीला दादा मला लागणार आम्ही मी सोडून दिलं. तुमच्यासाठी कधी हे नाही. हा आमची तुम्हाला हात जोडून विनंती दादा. एवढ्या वेळेस फक्त आमचं ऐका आम्ही दादा. अपक्ष लढणार आहे दादा. आम्हाला लढा लावू नका अपक्ष. तुमच्या पाया पडतो दादा. हात जोडून होतो तुमचं नेतृत्व आजपर्यंत मानलं. आम्हाला क्रॉस करायचं नाही कोणाला. आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आलोय, करीत राहू. फक्त एक संधी द्या फक्त आम्हाला. तुमच्या पाया पडतो. सगळा तरुण वर्ग सगळा त्याच्यावर अख्खा तरुण वर्ग सगळा आहे. उगाच आपल्याला आपल्या गटात हे नको आहे. फक्त तुम्ही संधी द्या एक. दादा काही करा मी तुमच्या पाया पडतो दादा. अरे असं काय नाही दादा मला काय तुम्ही कोण टाकीत नाही, नाही, दादा, कोणाला दादा, नाही, दादा, 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 आमची तुमच्या विनंती पाया आहे, पडतो, दादा. पाया पडतो, दादा. तुम्हाला आमची तुमच्या पाया पडतो. विनंती आहे, पाया पडतो. सोडायचं नाही तुमच्या पाया पडतो, दादा. नाही दादा आम्ही कष्ट केले दादा. आता 20 वर्ष आम्ही सरदाराकडे काय मागितलं नाही दादा. अजून कोणी आम्ही काय सरदाराकडे मागितलं काय नाही. मागितलं नाही. कुठली या अपेक्षा सगळ्या दादा पोरांनी आम्ही तुमच्याकडे आम्ही काय अशीच पोर मागितलंय का? आहेत. प्रामाणिकपणे काम करतो यायचे. आम्हाला काय कामाला पडायला काय नको. कोणाचं काय नाही. दादा ज्या पक्षात जो माणूस कंटिन्यू काम करतो त्याला न्याय भेटला पाहिजे का दादा? मला सांगा. जो पोरगा 20 वर्ष कष्ट करतो ते दादा संघ त्याला न्याय नको भेटला का दादा? काय करा आज तो का त्याने काय विरोधात काम केलं आम्हाला त्याला ते काय बोलायचं नाही त्याला आम्हाला. वाऱ्यावर टाकले. त्याला वापरलं वारं टाकले. तुम्ही वाऱ्यावर टाकले. तुम्ही काही करा दादा. निवडून आहे जबाबदारी आमची दादा. निवडून जीवाचं रान करू मयूरला निवडून आणणार कुठल्या गोष्टीमध्ये. तुमच्यावर पाया पडतो आता. तुमच्यावर पाया पडतो काही करा दादा. नाही दादा तुम्ही तुम्ही निर्णय घेतला सगळं होईल. तुम्ही मनावर घेतलं दादा. तुम्ही मनावर घेतलं तर काय होईल? तुमच्या नेतृत्वाखाली मरे पण तुमच्या नेतृत्वाखाली काम करणार आम्ही दादा. तुम्ही निर्णय द्या दादा काहीतरी. आता आम्हाला काय हा म्हणून दादाला नाही आम्हाला सगळ्यांना मिळून एक निर्णय द्या. सपोर्ट नाही दादा, तुम्ही- मी आता आलो इथं फॉर्म भरायला. नाही दादा तुम्ही मनावर घेतलं आम्हाला माहिती आहे. तुम्ही मनाने नाही, नाही, मला मी हवं या प्रक्रियेत मी आता आलो. हो पण तुम्ही मनाने सरळ आहे, आम्हाला माहिती आहे. आम्ही तुमची प्रामाणिक कार्यकर्ते. प्रक्रियेतच मी आज आलो इथं. नाही दादा तुम्ही आम्हाला आज पाहिलं का मला सगळ्यांना आतापर्यंत तू पाहिलं? सगळ्यांकडून एकच इच्छा आहे बा, दादा तुम्ही निर्णय द्या. मी मुळात प्रक्रियेतच नव्हतो पंचायत. तुम्ही निर्णय घ्या काहीतरी एक ठोस तुम्ही आज निर्णय काय तुम्ही माझ्यावर घ्या. काय करता? नाही, नाही, दादा, आमची सगळ्यांची विनंती दादा आहे. आम्ही तुमच्या मागणी मला या प्रक्रियेत तरी पाहिजे. तुम्ही शरदांशी बोलत आहे. मला पाहा सांग माझं जीव कुठं भेटलं किंवा तुम्ही मला भेटली किंवा काय हा विषय माझा विषय दादा, नाही. नाही, दादा, तुम्ही सांगा सर. दादा, आमची एकच विनंती आहे. माझ्यावर काय तुम्ही मिळून काय सांगा. कळत नाही. मला अचानक तुम्ही असं झालं का? मी अचानक याच्यात लोड नाही तुम्ही नाही direct दादा असं दादा तुम्ही विनंती तुम्हाला विनंती आहे दादा सगळ्यांकडून तुम्हाला विनंती अरे आहे. पण मी तुम्ही एक चान्स द्या फक्त. अरे बाबा मी या प्रक्रियेतच नव्हतो. मी आज आलो फक्त. तुम्ही आमच्यासाठी बोला आमच्यासाठी बोला एकदा बोला, या पोराचा विचार करा. एकदा बोला शरदांना. आमच्या यंग जनरेशनसाठी बोला दादा अरे आहेत ना दादा मोर तुम्ही शरदा बरं आम्ही कधी या पक्षात कधी त्या पक्षात तुम्ही आज आहे उद्या आमच्या राहणार सगळ्यांवर नाही. एकच शिक्का आहे एकच शिक्का आहे दादा शरद अरे दादा. आपलं घर आहे तुम्ही असं आहे सरदार का? साहेब, तुम्ही सरदार हा? उलट मी या प्रक्रियेत आज आलो. मला काय पहा आता तुम्ही फक्त शरदा लेख फोन करून सांगा. नाही, असं नाही. शरदादा मी काय सांगणार? मी काय तुम्ही सांगणार? आमचं म्हणणं सांगा. मयूरला तिकडे भेटला तर जीवनला उभं राहायला सांगा. जीवन हे करतो हा? जीवन काय तर मला माहित नाही जीवनचं काय राहू आहे. नाही नाही राहू, नाही राहू. जीवनचं मला नाही माहिती बुवा कसं काय. मी मला आज बोलवलं इथं बुवा, मी आलो इथं. तुम्ही फक्त शरदाला सांगा या पोराचा विचार करा. एवढं तुम्ही आता सांगा. सांगा फक्त आज माझ्यावर ना काही करू तुम्ही काही तुम्ही सरळ- काय झालं असं मला नाही नाही सांगता झालं येत. काहीच नाही मी दादा. आम्ही- प्रामाणिक माणूस आहे ना दादा. तुम्ही फक्त शरदाला सांगा या पोराचा विचार करा. पोरांनी तुम्ही 20 वर्ष कठीण आम्ही काय ठेकेदार नाही आम्ही काय नाही. आम्ही अरे काय पण तुम्ही हे बघा तुम्ही सांगा मला मी या प्रक्रियेत कधी आहे आमची तुम्ही पाहिले सर्वांची का विनंती कधी आहे, फक्त मला? तुम्ही सांगा ना मग. तुम्ही दादा सांगा बरं, इथं. आमची विनंती- आमची तुम्हाला तुम्हाला वगैरे विनंती आणायला आहे, त्याला वगैरे तरी पण मी नव्हतो याच्यात. आमची तुम्हाला- हे आता त्याच्यात आले बुवा त्याला आता झाले सगळं म्हटलं आता बुवा त्याला आता तुम्ही फक्त शरदाला सांगा या पोराचा आमची विचार विनंती करा. फक्त तुम्ही तुम्ही शरदाला विचार करायला सांगा सांगा. अपक्ष निवडणूक सांगितली ना. टाइम राहिला का नाही, तुम्ही फक्त एकदा 2 मिनिटं झाला सांगा या पोराचा विचार करा. एवढं सांगा फक्त बोला बुवा. फक्त बोला. आमच्यासाठी आम्हाला सगळ्यांसाठी बोला यश येऊ एकदा. नाही तर अपयश येऊ. तुम्ही फक्त सांगा शरदाला या पोराचा विचार करा. तुम्ही फक्त शरदाला सांगा या पोराचा विचार करा. एवढं. तुम्ही एकदा फक्त बोला बुवा दादा. फक्त आमच्यावर या. दादा आम्ही 20-25 वर्ष तुमच्यावर बरं का नेताजी दादा हे सगळे तुमचे युवा कार्यकर्ते आहेत. मार्ग काढा ना. मार्गवाणी साहेब आता ही सगळी घरातली मुले आपली पण लहानपासून मोठी झालेली सगळी यांनी आपल्या अंगा खेळले त्यांना आम्ही खेळले. हा काही विषय नाही आहे पण आता काय झाले आता हा जे काय झालेली घटना आहे याच्यात काही
मला पण काय माहित नाही मी दादा योग्य आहे का जे पोरं काम करतात त्याला तिकीट द्यायचं ना, तुझ्या तिकीट मी योग्य आहे का? याच्यातच मी मुळात आज आहे ना फक्त फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे, नाही तर मी या प्रकारात काही कुठं नव्हतो. आमच्या काय अपेक्षा आहेत दादाकडून, दादा दादा आम्हाला न्याय देतील दादा, आम्हाला यासाठी अपयश आम्ही होऊ द्या. दादांपर्यंत तुम्ही आलेलो फक्त आहे. दादाला एकदा बोला आम्हाला अपयश होऊ द्या. तुम्ही फक्त तू दादाला फक्त आमच्या एवढं बोलायचं आमच्यासाठी आम्हाला एक फोन लावा आणि आम्हाला न्याय द्या, बाकी काही नाही. फक्त आहे ना एकदा फक्त त्याला सांगा बाबा या पोरांचं म्हणणं ऐकून घ्या, या पोरांना न्याय द्या. एवढंच बोला, नाही आम्हाला अपयश आलं तर आमचं काय म्हणणं आहे? आता यांच्या भावनांचा विचार करा, एक कॉल करा, आता शेवटी जे होईल ते होईल. नाही, आमच्यासाठी बोला दादा. तुम्ही सरदाराला फक्त बोला, आम्हाला आमच्यासाठी अपयश बोला. आम्हाला अपयश आलं तर बघा, चालेल. मी याच्यात काय पहिल्यापासून नव्हतं पुढं. मी आत्ता काय लगेच पार आता शेवटच्या क्षणी काय झालं मी तुम्हाला काय लगेच काय या सोंद्याला दादांना फोन करणं काय अवघड नाही त्या गोष्टीत मला काय पाडू थोडीशी नका. चर्चा करा दादा, काय झालं, काय नाही. मी माझ्या आमची पद्धतीने बाजू माझ्या मांडा. पद्धतीने करेन, पण मी आता इथं काही बोलवणार नाही कारण हा वेळ काही नाहीये. ही घटना आता 2 वाजलेली आहेत आणि मी एक तर आत्ताच आलोय, अर्धा तास झालाय फक्त इथं. आमचं म्हणणं एवढं हे- आहे. हा गेलो रायगडवरून मी इथं आलेलो आहे आमचं म्हणणं एवढंच आहे. संतोष मला पण माहिती आहे सगळ्या गोष्टी, पण मी काय लगेचच्या लगेच हा निर्णय घेऊ निर्णय शकत घेऊ नका नाही. आता. मी काय हा आमच्यासाठी सरदारांना एक प्रस्ताव द्या. आमचं म्हणणं नाही आम्हाला अपयश आलं तर चालेल. आम्ही आयुष्यामध्ये तुमचं काम केलं, आज आमचं भेटलं का आम्हाला? केलंच आहे ना, करणारच आहे. करणारच आहे. आपण मरे काय पण पुढं करणार आहे? मरे ते पण काय करणार, एकमेकांना- जोपर्यंत करणार. मरे पण या करणार. बॉडीला आपल्याला एकमेकाला लागणार आहे. आपण सर्व एकच फक्त आहे. मरेपर्यंत करणार. बरोबर, लॉस नाही ना. फक्त एकदा तुम्ही दादाला सांगा का बाबा तुम्हाला निर्णय जो घ्यायचा तो घ्या, फक्त या पोरांचं म्हणणं समजून घ्या, एवढंच फक्त करा. निर्णय घ्यायला लावू नका तुम्ही. सोबत तुम्ही राहू. तुमचा मी निर्णय- तुम्हाला आता तुम्ही पण पाहिले मी आहे होतो का नाही, तुम्ही- आठ पंधरा- पण दादा आमचा अधिकार नाही का? आमचा हक्क नाही का? अधिकार आहे ना, आमचा अधिकार हक्क आहे आहे ना. म्हणून अधिकार सगळ्यांचाच आहे ना, सगळ्यांचाच आहे. मग लोकं आहे ना. फक्त तुम्ही काय करा दादांना का बाबा यांचा प्रस्ताव समजून घ्या, एवढं 2 वाक्य बोला, आम्ही आमचं काय म्हणणार नाही. एवढंच फक्त करा तुम्ही, फक्त एवढंच करा. फक्त दादा या पोरांचा हक्क काय समजून आमच्या सगळ्यांची घ्या. विनंती दादा जो एवढीच आहे निर्णय दादा. घेतील आता तुमचं झालं जा संध्याकाळी सगळे चर्चा झाल्या नाही नाही, नाही, मला मी ऐकून घे. मी तुमचं शेवट सगळे बोलणं झालेलं आहे. आमचे प्रयत्न शेवटपर्यंत सोडणार नाही आम्ही, कारण आम्ही तेवढं हक्काने काम केलं, दादांचं केलं आणि तुमचं केलंय, हक्काने केलं. आम्ही हक्काने तुमच्याकडे आलेलो आहे. फक्त दादांना काय फक्त सांगा, आमच्यासाठी एक दादा फोन यांचा करा प्रश्न तुम्ही समजून दादा. घ्या, निर्णय तुम्हाला जो घ्यायचा तो घ्या. फक्त तुम्ही आमच्या वतीनं, आमच्या तरुणांची तुम्ही, आणि आम्ही शेवट पण तुमच्या बरोबर आहे. काय तुम्हाला कोणी नाही, सांगायचं नाही, ते काय तो विषय नाही. तुम्ही आपले आपण सगळे एकच आहे. तो काय दादा आपले जे सगळे आपण तुम्ही फक्त आमच्यासाठी एक फोन करा. कोणी तुम्ही पुढे जरी त्याच्याशी काय चर्चा करा थोडी एकमेकांच्या तिकडे गेलं आमच्यासाठी. तरी शेवटी घर म्हणून सगळे आपण एकत्र येतो. तुम्ही- सुखादुखात येतो. काय अडी अडचणीला येतो सगळे. शेवटी काय झालं तर पोरं तुम्ही माझी सगळी एकच येतो. काय वाद नाही, पण जरा काही गोष्टी जरा समजून घ्या थोडासा. एखाद्या वेळेस आहे चान्स आहे ना तुम्हाला. माझं म्हणणं काय आहे दादा? मयूरला चान्स आहे. ऐका दादा. रवीला chance दादा, आहे, माझं म्हणणं एवढंच बंटीला आहे. माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे, आहे. दादा. सगळे पोरांना चान्स नाही. नवीन आहेत ना. दादा म्हणणं असं आमचं एवढंच आहे. आपल्याला बुवा हीच काय बुवा संधी पुढं नाही, काय नाही, जाणार ऐका नाही दादा, का? फक्त पुढं मिळेल ना. तुम्ही फक्त आमची इच्छा एवढीच आहे का तुम्ही शरदाला फक्त एकदा सांगा की बाबा काय बाबा यांचा विषय समजून घ्या, निर्णय तुम्हाला जो घ्यायचा तो घ्या, एवढंच फक्त सांगा. सांगा, एवढं आमच्या एवढं तरी करा ना दादा, तुम्ही मला हे नाही. एवढं तरी काय करा. करावं दादा? एवढं नाही नाही, कोणाचं नाही. तुमच्या करा दादा, करा. एवढंच फक्त तुम्ही फक्त दादाला सांगा की बाबा यांचा प्रस्ताव समजून घ्या, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. माझं तुम्हाला दादा ऑब्जेक्शन काही नाही. तुम्ही जो निर्णय घेता तुम्हाला मान्य आहे. फक्त यांचा प्रस्ताव समजून घ्या, पोरांचा, या पोरांचा फक्त प्रस्ताव समजून घ्या, एवढंच फक्त तुम्ही सांगा. पण एवढंच फक्त एक काम करा आमचं. तुमची रास्त आहे बा. आमची मागणी चुकीची आहे का? नाही, नाही, तुमची आज रास्त 20 आहे. वर्ष तुमच्याकडे काम केलं. नाही, नाही, केलेलं जे तुम्ही केले एवढं म्हणूनच आम्ही पण दादा असं आपण असं तालुक्यात जे काही कामं झाली सगळे पोरं सगळ्यांची तुमची साथी म्हणूनच हे करू शकलो नाही तर ते काही शक्य नाही. माझं काय म्हणणं आता? थोडंसं यावेळेस जर नाही नाही, आम्ही काय म्हणतो, थोडं चान्स आहे ना तुमचा आपल्याला. माल पाडतो, काय गोष्टी तुमचा आहेत, आम्ही आपण माल खेळतो. ठेवतो, दादा तुम्ही म्हणत ते ऐकतो. आपण दादा मी बोलू ना पण तुम्ही यावेळी जर ऐका दादा, आमचं म्हणणं एवढंच मला आहे. आता तुम्ही आयत्या वेळेस तुम्ही असं अचानक क्षणी जर तुम्ही असं म्हटलं मी मुळात या पिक्चर मध्ये पुढं नाहीये, पाहिल्यापासून तुम्ही फक्त आमची विनंती एवढीच मी आहे. होतो का? नाही संतोष? नाही, होतो का? नाहीये तुम्ही. आमचं म्हणणं मला एवढंच आज आहे. शेवटला बॉस झाले बुवा आले फायनल झाले म्हणून आज मी इथं आलेलो आहे फॉर्म मारायला. नाही नाही दादा, फक्त आमची एवढंच आहे. फक्त या पोरांचं आणि म्हणणं. माझं उलट मंगेशांना आज गेले जीवनची मंडळी आज गेली त्यांची माझी गाठी पण नाही. नाही दादा, आम्ही लेट आलो दादा, आमचं म्हणणं बघ आताच पण तुम्ही 10 मिनिटं झाली मी बघतो 10 मिनिटं आमचं सर्वांचं मत आहे. दादा, तुम्ही काहीतरी निर्णय घ्या आणि तुम्ही आमच्यासाठी एक फोन करा बा. ऐका, पण नाही नाही, फक्त तुम्ही म्हणा या वाणी पोरांचं साहेब जरा होईल काय चर्चा आमची चाललेली आहे आता सगळंच काही घ्यावा अशी माझी इच्छा नाही. नाही, त्यांना काहीतरी घोषणा द्यायची. भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निष्ठावंतांना न्याय मिळाला पाहिजे. निष्ठावंतांना न्याय छत्रपती शिवाजी
शिवाजी महाराज की निष्ठावंतांना न्याय। नेता दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नेता दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे तुम्ही आज याशी कोण आगे वाढणार आहे तुम्ही आज याशी कोण आगे वाढणार दादांचा प्रचार करतोय करताय ना, कष्ट आहे आहे ना. पण दादांनी ऐका ना आमचं फक्त म्हणणं एकच आलं का आता ऐकून घ्या हो नाही आम्ही नेता करतो तुम्ही फक्त नेता. एक फोन करा त्याला फोन करा बा, या पोरांचं म्हणणं आहे. यावेळेस नाही, ऐका काय. मयूर परत फोन करा. अपक्ष दादा निवडणूक होणार. अपक्ष अरे बा, तुम्ही काय लाभ पाठवलं लगेच? नाही तो वेळ कमी नाही. काय तो वेळ आहे ना? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.